नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीकडून जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर भर देण्यात यावा यासाठी देशभर विद्यार्थी आंदोलन करत होते। असे असतानाच दुसरीकडे आरक्षण, सामाजिक न्याय आणि गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय बनलाय। याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध यूट्यूबर अजित भारतींनी आरक्षणाच्या विषयावर केलेले एक भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। त्यांच्या भाषणात इतिहास, शिक्षण, मेरिट, प्रतिनिधित्व आणि आरक्षणाच्या परिणामकारकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। काही जण त्यांच्या मतांचं समर्थन करतात तर अनेक जण त्याला तीव्र विरोधही करतात। मात्र या संपूर्ण विषयाकडे केवळ एका बाजूने पाहून चालणार नाही। जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते त्यांचा लढा केवळ नीट पेपर फुटी विरोधात नव्हता, तर शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, समान संधी आणि सामाजिक न्याय यासाठीही होता। त्यामुळे आरक्षणावरील चर्चा आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन हे दोन्ही विषय एका व्यापक सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नाशी जोडले गेले। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अजित भारतींनी आरक्षणाबाबत नेमकं काय म्हटलं, त्यांनी कोणते ऐतिहासिक आणि सामाजिक मुद्दे मांडले, त्यांच्या दाव्यांकडे तटस्थपणे कसे पाहता येईल याचा सखोल आढावा घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अजित भारती यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने आरक्षणाच्या ऐतिहासिक संदर्भावर आणि सध्याच्या सामाजिक वास्तव्यावर भाष्य केले। ऐतिहासिक दाव्यांवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी ब्रिटिश काळातील ईस्ट इंडिया कंपनीचे सर्वे आणि इतिहासकार धर्मपाल यांच्या संशोधनाचा दाखला दिला। 1845च्या काळातील शाळांमधील उपस्थितीचा संदर्भ देत ते म्हणाले की त्या काळात केवळ एकाच विशिष्ट वर्गाचे शिक्षणावर वर्चस्व नव्हते, तर सर्वच जातीतील मुले शिक्षण घेत होती। त्या काळात बंगाल, बिहार, मद्रास, पंजाब इत्यादी ठिकाणी सर्वच जातीतील जसे की चांडाळ, डोम, मुसहर, चमार, पासी इत्यादी मुले शिक्षण घेत होती। शाळांमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण सुमारे 17% ते जास्तीत जास्त 40% पर्यंत होतं। त्यामुळे गेल्या 3000 वर्षांपासून एका विशिष्ट वर्गाला शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवलं गेलं। हा दावा त्यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे फेटाळण्याचा प्रयत्न केला आणि आता अशा प्रकारच्या कथनाला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले। पुढे बोलताना अजित भारतींनी गुणवत्ता म्हणजेच मेरिट आणि प्रतिनिधित्व यातील फरक स्पष्ट केला। त्यांच्या मते आरक्षणाद्वारे किंवा राजकीय प्रक्रियेतून प्रतिनिधित्व नक्कीच मिळू शकते, परंतु त्यातून थेट कार्यक्षमता आणि गुणवत्ता निर्माण होत नाही। शिक्षण, नोकरी आणि अगदी पदोन्नतीमध्येही आरक्षण दिले जात असताना यामुळे व्यवस्थेच्या एकूण कार्यक्षमतेवर काय परिणाम होतोय यावर विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। उदाहरण देताना ते म्हणाले की आरक्षणाच्या माध्यमातून काही विद्यार्थी IIT मध्ये प्रवेश मिळवतात, मात्र त्यापैकी 90% विद्यार्थी नापास होतात। त्यानंतर असा आरोप केला जातो की तिथे ब्राह्मण प्राध्यापक आहेत, त्यांनी आडनाव पाहून मुद्दाम नापास केले। माझे नाव अजित भारती आहे, माझ्या वडिलांचे नाव रामविलास सिंह आहे। मी सवर्ण असूनही माझं आडनाव लपवून वावरत होतो, कारण लालू प्रसाद यादव यांच्या काळातील परिस्थिती आम्ही अनुभवली आहे आणि आता त्या काळाचा सगळा दोष उलट आमच्यावरच टाकला जातो। पुढे बोलताना अजित भारतींनी म्हटलं की खरं तर आरक्षण ही एक सामाजिक विकृती बनली आहे। भारतातील प्रत्येक व्यवस्थेची उत्पादकता कमी करण्यास ते कारणीभूत ठरते। आरक्षण केवळ आणि केवळ आर्थिक निकषांवर आधारित असावे, तेही फक्त शिक्षणापुरतेच मर्यादित असावे। सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण ही एक निष्प्रभ व्यवस्था आहे। गेल्या 7 दशकात या व्यवस्थेमुळे राष्ट्राला नेमका काय लाभ झाला याचे ठोस उत्तर कोणाकडेही नाही। तसेच या प्रक्रियेमुळे नेमक्या कोणत्या जातींचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला याचे समाधानकारक उत्तर कोणत्याही राजकीय पक्षाकडे उपलब्ध नाही। त्यामुळे आरक्षणाचा थेट फायदा खरोखर गरजूंना होतोय की नाही हे तपासण्यासाठी दर 10 वर्षांनी आरक्षणाच्या परिणामांचे वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन किंवा सर्वे केले पाहिजे, अशी ही मागणी त्यांनी मांडली। हा मुद्दा समजून सांगताना त्यांनी उदाहरण देत स्पष्ट केलं की रस्ता किंवा पुलावरून गाड्या सहज पार होऊ शकत असताना सर्वांना नावेतून नेण्याची योजना आखणे आणि त्यापुढे जाऊन नाव चालवता येत नाही म्हणत आणखी नव्या सहाय्यक योजना आणणे हे समस्येचे कायमस्वरूपी उत्तर असू शकत नाही, असेही ते बोलले। दुसऱ्या बाजूला अजित भारतींनी हे स्पष्टपणे मान्य केले की समाजात जातीयता ही एक वास्तवात असलेली समस्या आहे आणि तिचा स्वीकार करूनच त्यावर उपाय शोधले पाहिजेत। त्यांनी स्वतःचा अनुभव सांगताना स्पष्ट केले की गेल्या 15 ते 20 वर्षात सामाजिक पातळीवर मोठे सकारात्मक बदल झालेत
आणि वेगवेगळ्या जातींचे लोक एकत्र येऊन काम करतात। आता या संपूर्ण भाषणाचा आणि विषयाचा जर आपण तटस्थ भावनेने विचार केला तर आपल्याला या दोन महत्त्वाच्या बाजू दिसून येतात। एकीकडे अजित भारतींनी उपस्थित केलेले मुद्दे जसे की आरक्षणाचे वेळोवेळी मूल्यमापन होणे, डेटा गोळा करणे आणि व्यवस्थेत गुणवत्तेचा समतोल राखणे हे प्रशासनिक सुधारणांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात। कोणत्याही धोरणाचा मूळ हेतूपर्यंत फायदा पोहोचतोय की नाही हे पाहणे लोकशाहीत आवश्यक असते। मात्र दुसरीकडे भारताचा इतिहास आणि सामाजिक रचना पाहिली तर हे नाकारता येत नाही की शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक विषमतेला दूर करण्यासाठी आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक साधन सिद्ध झाले आहे। केवळ आकडेवारीच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्याय आणि सर्वांना समान संधी देणे हा या धोरणाचा मुख्य आत्मा आहे। त्यामुळे एका बाजूला ऐतिहासिक दृष्टिकोन आणि तथ्यांचे मूल्यमापन यावर चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक वास्तव आणि वंचितांचा विकास यांना एकत्र जोडून पाहणे गरजेचे ठरते। या संपूर्ण मुद्द्यावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।